माझं नाव पांडुरंग शंकर पोटपडे, माता एकता आंदोलनाचा अध्यक्ष. बर काय बर 40 वर्ष झाला अध्यक्ष आहे. बर. पण आमच्या दलित वस्तीत कमीत कमी 15 घरकुल मंजूर झाली होती. बर. त्यातून फक्त 3 घरकुल मंजूर केली होती, बाकी सगळी कॅन्सल केली होती. प्रत्येकाला जागा आहे म्हणजे 15 घरकुलं दलित वस्तीसाठी मंजूर झाली होती. 3 घरकुलं कॅन्सल करण्यात आली. 3 घर फक्त मंजूर झाले ते, बाकी सगळे कॅन्सल केले. बर बर बर. काय कशासाठी करण्यात आली कॅन्सल? काय त्यांनी सांगितले जागा उपलब्ध नाही. आम्हाला तर कुणालाही माहिती नसताना जागा आमच्याकडे प्रत्येकाच्या नावावर जागा आहे. बर बर. शेतीचा उतारा सुद्धा आहे. बर. मी व्हिडिओ साहेबांपर्यंत गेलो. बर. टीपीओ साहेब म्हणजे इस्तारा गेलो मार्केट साहेबांपर्यंत. बर बर. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तुमची सही सुद्धा आहे. बर. पण त्यांनी सांगितलं की तुमच्या ग्रामपंचायतीनं पत्र तसं दिले की बर. तुम्हाला जागा उपलब्ध नाही म्हणून, आणि बर. तुम्ही रमाईबद्ध प्रकरण करा. बर. रमाईची काय करायची गरज नाही आम्हाला पडत. बर. आमचं मंजूर असताना आम्हाला काय मिळू शकत नाही. बरोबर आहे. आज बरोबर. पेपर वाचला पुण्यनगरी, बर. त्याच्यावर स्पष्ट लिहिलंय 31 मार्च 31 मे पर्यंत मुदत आहे. मुदतवाढ दिलेली आहे. बरोबर आहे. आता मॅडमला म्हणलं की तुमच्याकडे तुम्ही काय करा, नोंद करून घ्या. बर. मॅडम मग ते तुमच्या आपापल्या मोबाईलवर करा. आमच्याकडे मोबाईल आहेत का तसं? विषय कसा आहे माहिती आहे का, ज्या ज्या निर्वांगी ग्रामपंचायत वगळता बाकीच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनी सर्वे करायचा आहे. हो, स्पष्ट ग्रामसेवक आणि आणि स्पष्ट उल्लेख केला पेपरला. जो व्यक्ती सुशिक्षित आहे त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरती केला तरी चालेल. हो, बरोबर आहे. पण आता मॅडम सकाळी 10 वाजता आलत्या 10:15 काय त्या वाटतं, आणि 12:30 वाजता गेले. आता 12:30 वाजता गेलता. हा. तर आता त्यांचं ती एकंदरीत तुम्ही प्रस्ताव काहीतरी घेऊन आलता त्यांच्याकडे पूर्ण काय? आहे माझ्याकडे रेकॉर्ड. बरे काय 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 प्रश्न? ग्रामपंचायत ठराव आहे. बर. सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत निर्वांगी कार्यालय विनंती दाखला देण्यात येतो की श्रीराम पांडुरंग पोटपडे मोजे निर्वांगी गावचे रहिवासी असून त्यांना पंतप्रधान आवास योजना घरकुल यादीत नाव असून सध्या त्यांना जागा 300 स्क्वेअर फूट आहे. बरं का, उपलब्ध आहे तरी त्याची नोंद ग्रामपंचायत दप्तरी मिळकत नंबर 745 अशी नोंद आहे. पुढील कारवाईसाठी सविस्तर सादर. यात सरपंच आणि ग्रामसेवक यांची सही आणि ह्याच्या काही टिपीवर काय लिहिलंय ते. हा हा हा. बर. दुसरं काय आणखी? दुसरं आपल्याकडे आहे बँकेचं पुस्तक. बर. कास्ट सर्टिफिकेट. बर. कास्ट सर्टिफिकेट, रेशन कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला बर. आणि घराचा उतारा. घराचा उताराचा ओके, म्हणजे मालकी हक्काचा आपला सिटी सर्व्हिसचा उतारा आहे. मग सगळी कागदपत्र रेडी ओके असताना सुद्धा जाणून बुजून त्रास दिला जातोय. आणि मॅडम म्हणते की आता कसं आहे, बॉडी कसं असतं व्हायचं, बॉडीने समोर चालतं का? मग तुम्ही आता मॅडम पशी बसल्या, मॅडम काय म्हणाल्या? मॅडम काय म्हणते त्या की शिवला कळवलं होतं, शिवनी कळवलं म्हणजे तुम्ही आम्हाला मंजुरी पत्र आता 31 मे पर्यंत आहे काय, हा, आणि तुम्ही मधीच यादी कशी काय पाठवली? म्हणजे आम्हाला वंचित ठेवलं लोकांना. 15 घरकुलात 3 घरकुल मंजूर केले ती काय, आणि बाकी सगळे कॅन्सल केले ती.